नवरा बायकोचं नातं हे फक्त दोघांचं नसून ते अख्ख्या कुटुंबाचं असतं. दोन विचारांचं असतं, दोन मनांचं असतं. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की नवरा बायकोच्या नात्यामध्ये कोणत्या 5 चुका होतात आणि त्या कशा टाळाव्यात. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे संवादाचा अभाव. काय होतं की नवरा बायकोचं नातं हे इतकं नाजूक आहे की हे अगदी काचेचं भांडं कसं असतं असं हे नातं आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. दोघांनी जर एकमेकांना समजून घेतलं तर हे नातं कधीच तुटत नाही. आणि त्याच्यामध्ये जर तुमचा संवाद कमी झाला तर या नात्याला तुटायला वेळ लागत नाही. तर काय होतं बऱ्याचदा की फॅमिली मोठी असते किंवा दोघांनाही कमी बोलायची सवय असते. दोघंही नवीन असतात किंवा नवरा जर कामावरून बाहेरून आला तर तो कंटाळून येतो. त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये संवाद कमी होतो. त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होतात आणि नात्यामध्ये दरार येते. तर काय करायचं की तुमचा जर संवाद कमी होत असेल तर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं आहे तर तुम्ही निदान कमीत कमी दिवसाले 10 मिनटं तरी स्वतःसाठी द्या. 10 मिनटं खूप आहेत. अगदी चहा पिताना तुम्ही दोघांनी संवाद केला तर तुमच्याकडून ही चूक अजिबात होणार नाही. तर आता बघा, दुसरी चूक आहे ती म्हणजे एकमेकांची तुलना. बऱ्याचदा काय होतं की नवरा म्हणतो की बघ त्या मित्राची बायको कशी आहे, कशी राहते, कसा स्वयंपाक करते. किंवा नवरा म्हणतो की बायको म्हणते बघा त्या तुमच्या मित्राने त्यांच्या बायकोला काय घेतलं, किंवा तो तिच्यासाठी किती करतो, तो तिचं मन किती जपतो. किंवा अजून अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमध्ये एकमेकांची तुलना केली जाते. तर ही तुलना जेवढी जास्त होईल तेवढी मोठी चूक तुमच्या नात्यामध्ये निर्माण व्हायला तयार होते आणि तुमचं नातं तुटायला वेळ लागत नाही. नात्यामध्ये अगदी बारीक गोष्टी असतात. या गोष्टी खूप मोठ्या असतात असं नाही. नातं तुटायला अगदी बारीक गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात. तर तुम्ही दोघांनीही, नवऱ्यानीसुद्धा आणि बायकोनीसुद्धा एकमेकांची तुलना अजिबात करू नये की त्यांनी तसं केलं मग हिने असं केलं, किंवा ती कशी आहे बघ, तो कसा आहे बघ. याच्यावर उपाय म्हणजे तुम्हाला जर दोघांचं नातं टिकवायचं असेल, दोघांच्या नात्याला तडा जाऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला अजिबात एकमेकांची तुलना करून चालणार नाही. एकमेकांची तुलना करू नका. आता बघा, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये अहंकार येणे. आता अहंकार येणे म्हणजे काय होतं बऱ्याचदा की प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो, बरोबर आहे की नाही. आता आपल्या हाताची 5 बोटं सारखी आहेत का? नाही. पण स्वभाव ही वेगळा असतो आणि एखाद्याच्या स्वभावामध्ये अहंकार किंवा मीपणा या गोष्टी भरभरून भरलेल्या असतात. तिथं स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. तर काय होतं बऱ्याचदा, मी का विचारू, तिनेच मला विचारलं पाहिजे, किंवा मी का ही गोष्ट करू, तिने ही गोष्ट केली पाहिजे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी नवरा बायकोच्या नात्यामध्ये येतात आणि तिथेच त्यांचा अहंकार जागा होतो. किंवा मी पुरुष आहे, मी का माघार घेऊ. किंवा स्त्री म्हणते की
प्रत्येक वेळेस मीच का माघार घ्यायची, मी नाही बोलणार आता त्यांच्याशी, त्यांनीच माझ्याशी बोललं पाहिजे, असं न करता तुम्हाला कोणाचीही चुकी असू दे, शेवटी एका हाताने टाळी कधीच वाजत नाही. तुम्ही कोणाचीही चुकी असू दे, दोघांनी एक एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे. दोघांनीही अहंकार मागे टाकून पुढे चाललं पाहिजे. तर याच्यावरती उपाय म्हणजे तुमच्या नात्यामध्ये, नवरा बायकोच्या नात्यामध्ये अजिबात अहंकार आणू नका, नातं कधीच तुटणार नाही. आता बघा, चौथी गोष्ट आहे ती म्हणजे एकमेकांना वेळ न देणे. तर काय होतं, बऱ्याचदा कामाचा ताण, ऑफिसचं काम किंवा स्त्रीचं कसं होतं की घरातलं काम, घरातल्या कामात किंवा मोठी फॅमिली असेल तर ती दिवसभर काम करून कंटाळून जाते. मोठी फॅमिली असेल तर घरातलं काम करून ती स्त्री वैतागून जाते आणि त्याच्यानंतर मग काय होतं की नवरा घरी आल्यानंतर तिला वेळ द्यायला जमत नाही किंवा त्या पुरुषाला ऑफिसमध्ये भरपूर काम असतं आणि त्या कामाचं टेन्शन, त्याचा तणाव किंवा बाहेरच्या आणखी काही गोष्टी असतात. तर हे बघा, संसार म्हटलं की टेन्शन तर आलंच किंवा अडचणी तर आल्याच, पण याच्यावरती असं एकमेकांना वेळ न देणे हा उपाय नाही आहे. जेवढा तुम्ही दोघांनी एकमेकाला वेळ द्याल, तुमच्या दोघांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत किंवा तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची भीती आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय का बाबा मी हे कोणाला सांगू, तर तुम्ही दोघांनीही, नवरा बायकोंनी एकमेकांना अगदी मन मोकळे ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. तरच हे नातं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकू शकतं, लक्षात घ्या. तर निदान किमान दिवसातून 10 मिनटं, 15 मिनटं किंवा तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं निदान दोघांनीही एकमेकांना वेळ दिला पाहिजे. आता बघा, 5वी गोष्ट आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आदराची कमतरता. म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये आदर हा तितकाच महत्त्वाचा आहे जितकं तुम्ही एक जबाबदारी म्हणून काम करताय ना, मग तिथे आदरसुद्धा केला पाहिजे. दोघांनीही आदर एकमेकाचा केला पाहिजे की नवऱ्याने नाही म्हणलं पाहिजे की मी नवरा आहे आणि हिचं मी काय ऐकू किंवा ही काय सांगते, ती काय सांगते, तिचं बोलणं ऐकून घ्या. ती जे काही 2 गोष्टी तुम्हाला सांगते त्या गोष्टीचा आदर करा. नाही ना तुम्हाला ती गोष्ट करायची तर ती काय म्हणते ते तर ऐकून घ्या. तुम्ही तेवढं तर करू शकाल, ऐकून घ्या. निदान तिच्या मनाच्या समाधानासाठी तरी तुम्ही ही गोष्ट करू शकता. ही गोष्ट तुम्ही जर केली दोघांनीही, ही जी आत्ता मी तुम्हाला आदराची कमतरता ही एक गोष्ट सांगितलेली आहे की आदराची कमतरता ही दोघांनीही हा नियम पाळला पाहिजे. दोघांनीही एकमेकांचा आदर केला पाहिजे. मान, सन्मान, प्रेम, आपुलकी, विश्वास तितकाच महत्त्वाचा आहे. जितका तुमच्या दोघांमध्ये विश्वास असेल तितकंच तुमचं प्रेम अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहील. त्यामुळे लक्षात ठेवा मंडळी, नवरा बायकोच्या नात्यामध्ये जर तुम्ही आदराची कमतरता तुम्हाला ठेवायची नाही आहे तर तुम्ही 4 चौघामध्ये कुठंही जाल, अगदी कुठेही, क्षुल्लक अगदी बारीक गोष्ट असू दे किंवा 1 जण असू दे किंवा 2 जण असू दे किंवा अजून मोठी भरपूर अशी लोक असू देत, पण तुम्ही तिथे दोघांनी एकमेकांचा आदर करायला शिका. तुम्ही दोघांनीही एकमेकांचा आदर केला तर तुमची भांडणं, तुम्हाला जर नवरा बायकोचं नातं टिकवायचं असेल तर या 5 गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर तुमचं नातं कधीच तुटणार नाही. तर मंडळी,
आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी मोटिवेशन या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.